हाय फ्रेंड्स, SRNV कुकिंग मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण स्पेशल बनवणार आहे मसाला आप्पे। मसाला आप्पे बनवण्यासाठी लागणारे साहित्य: बघा, मसाला आप्प्यासाठी लागणारे साहित्य: 1 किलो तांदूळ, 250 ग्राम उडीद डाळ। आता आपण चालू करून घेऊया। 1 किलो तांदूळ मी 2 कप मध्ये घेतलेला आहे आणि 250 ग्राम उडीद डाळ। आता याला चांगलं मिक्स करून घेऊया। मिक्स झालेला आहे। 2 ते 3 वेळा आपण चांगलं याला धुवून घेऊया। दोन ते 3 वेळा आपण धुवून घेतलेले आहे। आता आपण भरून पाणी घालून घेऊया आणि 2 ते 3 तास आपण भिजवायला ठेवून घेऊया। 2 ते 3 तास झालेला आहे। आपलं तांदूळ आणि उडीद डाळ चांगलं भिजलेलं आहे। बघा, आता आपलं चांगलं भिजलेलं आहे। आता चांगलं मिक्सर करून घेऊया। आपल्या मिक्सरमध्ये थोडं घालून घ्यावं। आपल्याला थोडंसं जाडसर मिक्सर करून घ्यावं। बघा, आता आपलं पीठ जाडसर झालेलं आहे। काढून आपण बोगणीमध्ये घालून घेऊया। या प्रकारे सगळे तांदूळ आपण जाडसर मिक्सर करून घ्यावे। बघा, आपलं मिक्सर झालेलं आहे। आता आपण भगोनीमध्ये घालून घेऊया। मिक्सर करायचं झालेलं आहे। आता आपण 1 चम्मच साखर घालून घेऊया आणि चांगलं मिसळून घेऊया। आपण साखर घातल्यामुळे आपलं तांदूळाचं पीठ चांगलं फुलेल। 1 तास भिजवायला ठेवून घेऊया। 1 तास झालेला आहे। आपलं चांगलं पीठ फुललेलं आहे आणि आपण चांगलं मिसळून घेऊया। बघा, आपलं पीठ चांगलं फुललेलं आहे। चांगलं मिक्स करून घेऊया। आता आपण थोडं टोपल्यामध्ये घालून घेऊया। आपल्याला केवढं लागते तेवढंच घालून घेऊया आपण। आता स्वादानुसार मीठ घालून घेऊया। थोडंसं खाण्याची सोडा घालून घेऊया आणि थोडंसं पाणी करून घेऊया आणि चांगलं मिसळून घेऊया। बघा, चांगलं मिसळून घ्यायला थोडंसं घट्टवर राहायला पाहिजे, नाहीतर आप्पे करायला येणार नाही। बघा, थोडंसं घट्टवर आहे आपलं। आता आप्पे करून घेऊया। आप्प्याचं भांडे ठेवलेलं आहे आपण आणि थोडंसं बारीक गॅस ठेवून घेऊया। गॅस वाढू नये
गॅस वाढलं तर आप्पे करपून जाते. बघा आपण थोडं थोडं तेल घालालो. तेल थोडं जास्त घातले तर बी चालेल आपल्याला, आप्पे त्याला चिटकत नाही. आणि पीठ आता थोडं थोडं घालून घेऊया. पीठ थोडं थोडं कशाला घालायला आपण, अजून आपल्याला त्याच्यामध्ये बटाटाचा मसाला ठेवून घ्यायचा आहे. बटाटाचा मसाला मी पहिलेच केलेलं होतं, मी तुम्हाला इथं दाखवणार आहे. बघा आता बटाटा ठेवलेला आहे. आता थोडंसं वर घालून घेऊया पीठ. चांगलं झापायला पाहिजे, नाहीतर बटाटा सगळं बाहेर निघणार आहे. आणि आता झापून घेतलेलं आहे. 1 ते 2 मिनिट आपण तसंच आळू ठेवून घ्यावं. बघा मी थोडं थोडं तेल बी घालाले. पलटलं तर आपल्याला इकडं चांगलं भाजून जावं. बघा मी हळूहळू पलटून घ्याले आणि माझं आप्पे चिटकलेलं नाही. बघा पलटाचं झाले. अजून 1-2 मिनिट ठेवून घ्यावं आपण. बघा 1 ते 2 मिनिट झालेले आहे. आप्पे बी तयार झालेलं आहे. बघा आप्पे चांगलं तयार झालेलं आहे. आपल्याला बटाटाचा मसाला बाहेर दिशी नाही झालं. अजून एकदा तसंच आपण त्या प्रकारे करून घेऊया. बघा मी इथं थोडं थोडं घालाले. अजून आपण मसाला ठेवून घेऊया. बघा आपला मसाला ठेवलेला झालेला आहे. चांगला याला झापून घेऊया. अजून तेल घालाले आहे मी. 1 ते 2 मिनिट झालेलं आहे. बघा आप्पे बी झालेलं आहे आणि आप्पे चिटकलं बी नाही. या प्रकारे तुम्ही तुमच्या घरात बी आप्पे एकदा नक्की करून पहा, तुम्हाला खूप आवडेल. आप्पे झालेला आहे. बघा एकदम छान झालेला आहे आप्पे. या प्रकारे सर्व आप्पे बनवून घेऊया. बघा मी थोडं थोडं पीठ घालून घ्याले आणि मसाला ठेवून घ्याले आणि त्याच्यावर आपण थोडं थोडं पीठ घालून घेऊया. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बघा आपला आप्पे झालेला आहे. पुन्हा एकदा आपण फिरवून चापून घेऊया. बघा आपले आप्पे तयार झालेला आहे. मी तुम्हाला आप्पे उघडून दाखवणार आहे आता. बघा आपल्या आप्प्यामध्ये मसाला चांगलं झालेला आहे. चांगला खा, स्वस्त रहा. धन्यवाद.